आपल्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका टोळके मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिंदे सर, मडकर मॅडम आणि माझे सगळे सहकारी शिक्षक आणि माझ्या मुलांनो, हा तुमचा शाळेतील अधिकृत अशा प्रकारचा निरोप समारंभ, शुभेच्छा समारंभ, सेंड ऑफ असं आपण त्याला वेगळे नाव दिले. आता आपण त्याला फेअरवेल म्हणतो, बरोबर ना? शाळेमध्ये तुम्ही कोणी 2 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष असं तुम्ही शाळेमध्ये वावरलेला आहात. शाळेच्या आठवणी तुमच्या मनामध्ये नेहमीच राहतील. टोपे मॅडमने आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, मी ऐकलं की आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे कसं वागावं लागेल हे थोडक्यात तुम्हाला मॅडमने सांगितलंय. नक्कीच आपण एका मर्यादेमध्ये होतो. आपण या मर्यादा सोडून आता नकळ्या जगामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला थोडं सावध वागावं लागेल. सगळ्याच गोष्टी काय तुम्हाला सांगत नाही, पण आपल्याला जर प्रत्येक ठिकाणी यश मिळवायचं असेल तर आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये थोडा नम्रपणा नक्कीच असावा. मी नेहमी सांगतो की आपण आपल्या बोलण्यामध्ये प्लीज, थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी असे शब्द वापरावेत तर तुमची कामं होतील. जर तुम्ही कॉलर टाईप करून जाण्याचा प्रयत्न केला की समोरच्या आपल्याला तेवढी किंमत देत नाही, तर या शब्दांचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर करा. तुम्हाला बऱ्याच अडचणी आहेत, त्या काय होतील, आपोआप कमी होतील आणि तुम्हाला यश मिळण्याचा मार्ग सुकर होईल. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. गोष्ट अशी आहे, थोडी तात्विक गोष्ट आहे, तत्वज्ञानाची गोष्ट आहे, तरी पण सांगतोय. आपण नेहमी चांगलं वागावं. आपण नेहमी चांगलं वागावं आणि चांगलं जर वागलं तर त्याचं नक्कीच आपल्याला चांगलं फळ मिळतं. आता फळ चांगलं कोणतं असतं, पैशाच्या स्वरूपात असतं किंवा काय, हे प्रत्येकाच्या मान्यावर आहे. एखाद्याला वाटेल की मला पैसा चांगला झाला म्हणजे चांगलं फळ मिळालं, असं काही नाही. बऱ्याच गोष्टी असतात. चांगलं फळ मिळणं म्हणजे नुसता पैसा मिळणं असं नक्कीच नाही. गोष्ट अशी आहे, मी ऐकलेली गोष्ट आहे, खूप वर्षापूर्वी ऐकलेली आहे, कदाचित कोणाला शिक्षक वगैरे माहीत पण असेल. एकदा गंगा नदी सगळ्यांना माहिती आहे ना? गंगा नदीमध्ये कुंभमेळे वगैरे असतात, हे तुम्ही ऐकलं असेल. बरीच लोक आपलं जाऊन त्या गंगेमध्ये स्नान करतात आणि अशी एक समज आहे की आपण त्या पवित्र नदीमध्ये आपण आंघोळ केली, स्नान केलं की आपली जी पापं असतात ती पापं धुतली जातात. आता कसली कसली पापं असतील ते त्या प्रत्येकाला माहिती. मग साधूने एका गंगेला विचारलं की तू इतकी पापी लोक असतील, ती पापं धुवायला म्हणून तुझ्याकडे येतात आणि ती पापं सगळे तू स्वतःमध्ये सांभाळून घेतेस, असं का करतेस? लोकांची पापं का स्वतःकडे घेतेस? तर ती म्हणाली की मी माझ्याकडे फक्त ते आंघोळ करतात, ती येतात, पण मी पुन्हा ती पापं वाफे मार्फत वर ढगात सोडून देते, माझ्याकडे ठेवत नाही. नंतर तो साधू त्या ढगांकडे गेला आणि म्हणाला की ही सगळी पापं शेवटी तुझ्याकडे येत आहेत, तू कसं काय स्वतःकडे ही पापं घेतोयस? तर तो ढग म्हणाला की मी माझ्याकडे नाही, ते ढग जातात, ते पुन्हा पाऊस पडतो आणि ती पुन्हा जमिनीवर पडतात आणि ज्यांनी पापं केली आहेत त्यांच्या डोक्यावरच पडतात ती. म्हणजे हे पाप जे करतो, जे कोणतेही पाप असेल ते पाप शेवटी आपल्या डोक्यावर, म्हणजे फिरून गंगेत ते आपण जरी स्नान करायला जाऊन ते पाप आपलं धुतलं जातं असं म्हटलं तरी फिरून येऊन ते पुन्हा आपल्याच डोक्यावर पडत असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण सत्कर्म करावं. आता एखादा आपण सत्कर्म करतो हे एखाद्याला माहित असतं की आपण सत्कर्म करतोय, ते माहित असू दे किंवा नसू दे, आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सत्कर्म करायचं. खूप कोणत्या गोष्टीला स्वार्थ करायचं नाही. असं जगलं तर आपल्या जगणं सुकर होऊ शकतं, आनंदी होऊ शकतं. तुम्ही असे सर्वांनी वागा आयुष्यामध्ये आणि चांगले यश मिळवा, यशवंत व्हा, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अर्थात परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा आहेत.
परीक्षा 20 तारीखला आहे. आपण प्रयत्न अभ्यास चांगला करत असालच, केला नसेल तरी अजून करा. 10वीला पास होणं किंवा 12वीला पास होणं ही सगळ्यात सोपी गोष्ट झालेली आहे. एखाद्या 9वीला पास होणं कठीण गोष्ट आहे, पण 10वीला पास होणं सोपी गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी 9वीला पास होण्यासाठी आपल्याला वर्षभर अभ्यास करावा लागतो, 2 तर बसतात, 2 परीक्षा असतात. पण 10वीला अभ्यास करण्यासाठी एकच परीक्षा द्यायची आहे, इंटरनल मार्क नाही, हे साधं कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे अजून सुद्धा जरी अभ्यास केला असेल तुम्ही पुढचे जे 15 दिवस 20 दिवस असतील मनापासून अभ्यास करा, सगळे पास होऊ शकता. या अशा शुभेच्छासह मी आपली रजा घेतो. धन्यवाद. प्राथमिक माध्यमाचे प्रिन्सिपल श्री शिंदे सरांना ते आपल्या उपस्थिती आहेत म्हणून त्यांना धन्यवाद बोलते. यानंतर या आपल्या विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करत आहे जिग्निशा मोरे, 10वीची विद्यार्थी. तिने यावं आणि आदरणीय मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, नमस्कार. मी जिग्निशा जनार्दन मोरे. मी इयत्ता 10वीची विद्यार्थी म्हणून आज माझे मनोगत व्यक्त करत आहे. आमची शाळा म्हणजे केवळ अभ्यासाची जागा नाही, तर संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास घडवणारी पवित्र वास्तू आहे. इथे आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवली जाते. शाळेतील शिक्षक आमच्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि नेहमी साथ देणारे आहेत. प्रत्येक उपक्रम, स्पर्धा, सहल आणि कार्यक्रमातून आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत आहे. चूक झाली तरी समजावून सांगणारी आणि यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी हीच आमची शाळा आहे. आज आम्ही 10वीच्या वळणावर उभे आहोत. पुढील वाटचालीसाठी आम्हाला घडवणारी ही शाळा आम्ही कधीही विसरणार नाही. भविष्यात शाळेचे नाव उज्ज्वल करेन हेच आमचे स्वप्न आणि संकल्प आहे. धन्यवाद. पुढील 10वीची विद्यार्थी भूमिका शिरवण, तिने आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, मी भूमिका शिरवण, इयत्ता 10वीची विद्यार्थी. आज आमचा निरोप समारंभ आहे, त्यासाठी मी आज माझे मनोगत व्यक्त करत आहे. आज आमचा हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा असला तरी थोडासा भावनिकही आहे. कारण आज आम्ही आमच्या शाळेला, शिक्षकांना आणि गोड आठवणींना निरोप देत आहोत. ही शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर आम्हाला घडवणारी, स्वप्न दाखवणारी आणि योग्य दिशा देणारी मातृसंस्था आहे. येथील शिक्षकांनी आम्हाला केवळ अभ्यासच नाही, तर शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि जीवन मूल्यांची शिकवणी दिली. आज आम्ही पुढील वाटचालीस सहज आहोत, कारण आमच्या पाठीशी त्या शाळेची शिकवण आहे. आता आम्ही शाळेबाहेर पाऊल टाकत आहोत, पण शाळेने दिलेले संस्कार आणि आठवणी आमच्यासोबत कायम राहतील. भविष्यात कुठेही गेलो तरी आमची आमची ओळख या शाळेचा विद्यार्थी म्हणूनच राहील. धन्यवाद आणि आमच्या सर्व शिक्षकांना या शाळेला मनापासून नम्र अभिवादन. धन्यवाद. मी आपली पुढील 10वीची विद्यार्थी सोनाक्षी तळेकर हिला बोलतो. नमस्कार. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मन थोडं जागरण आहे आणि डोळ्यात आठवणींची गर्दी झाली आहे. 12 वर्षापूर्वी आपण जेव्हा या शाळेच्या गेटमधून पहिल्यांदा आत आलो होतो, तेव्हा आपल्या पाठीवर दप्तराचं ओझं होतं, तेव्हा आणि मनात भीती. पण आज जेव्हा आपण बाहेर पडत आहोत, तेव्हा आपल्याकडे ज्ञानाची शिरोली आणि भविष्याची स्वप्ने आहेत. आमच्या शिक्षकांनी केवळ आम्हाला पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जगायचं कसं हे शिकवलं. कधी रागावून तर कधी प्रेमाने तुम्ही आमचं आयुष्य घडवलं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय इथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. शाळेच्या आठवणी बऱ्याच आहेत. तो मधल्या सुट्टीतील एकत्र डबा खाण्याचा आनंद, मैदानावरचा आरडाओरडा आणि खेळांचा तासाची वाट पाहणे, परीक्षेच्या वेळी असलेली धाकधूक आणि निकालाचा दिवस, या सर्व आठवणी आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मित्रांनो, शाळा सुटली तरी आपली मैत्री सुटणार नाही. इथून पुढे आपण वेगवेगळ्या वाटांवर जाऊ, पण या शाळेने दिलेले मूल्य आपल्याला नेहमी साथ देते. धन्यवाद. यापुढे आपली 12वीची विद्यार्थी अमृता हळाळे ती येतात.
अमूल्य सहकार्याबद्दल पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल मी तुमची ऋणी आहे. तुमच्याशिवाय शक्यच नव्हते. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक सर मॅडम यांचे मी विशेष आभार मानते, ज्यांनी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केले. तुमच्यासोबत घालवलेले क्षण, शिकवलेले धडे आणि या संस्थेतील आठवणी नेहमी माझ्यासोबत राहते. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना मला पूर्ण कॉलेजचे विद्यार्थी उर्वशी परशुराम येत आहे. नमस्कार, माझे नाव उर्वशी प्रवेश करेल. आज आम्ही निरोप समारंभ व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, मार्गदर्शक, शिक्षक आणि माझे प्रिय मित्र. आज आपल्या कॉलेजमध्ये प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. खरं तर निरोप हा शब्द खूप जोर वाटतो, पण हा निरोप नसूनही नवीन प्रवासाची सुरुवात आहे. सर्वात आधी मी आमच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते. तुम्ही केवळ आम्हाला पुस्तकांनी ज्ञान दिलं नाही, तर जगाशी कसं लढायचं एक संस्कारांनी दिले. तुमच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही आत्मविश्वासाने उभे आहोत. माझ्या मित्रमैत्रिणींनी तुमच्यासोबत घालवलेला वेळ, प्रत्येक क्षण, कॅन्टीनमध्ये गप्पा मारणे किंवा परीक्षेची धावपळ हे सर्व आयुष्यातील सर्व सुंदर दिवस होते. तुमची साथ नेहमी आठवणीत राहील. या कॉलेजमध्ये फक्त पदवी दिली नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणून घडवली. इथे भिंतीने हे घट्ट आणि आपल्या क्लास नेहमीच मिक्स करी. जाता जाता एवढंच म्हणे, आठवणीची रेशीमगाठी जपून ठेवूया. आयुष्याच्या या वर्णावर पुन्हा कधीतरी भेटूया. तुम्हा सर्वांना आयुष्यभरासाठी खूप खूप धन्यवाद. आपली पुढील 12वीची विद्यार्थी स्वाती जयस्वाल येत आहे. मेरा नाम स्वाति राजेश जायसवाल है. मुझे कॉलेज में बहुत इंस्पिरेशन मिला और मैं जाऊंगी तो ये स्कूल की बहुत याद आएगी. थैंक यू सुप्रिया मैडम, इन्होंने मुझे बहुत इंस्पिरेशन किया है ये करने के लिए और स्पोर्ट्स में जाने के लिए. थैंक यू. यापुढे मी आपले काका सखाराम काकांना बोलवत आहे. त्यांचे 2 शब्द व्यासपीठावरून सर्व मान्यवर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, मी पहिल्यांदाच बोलतो तुमच्यासमोर. असं नेहमी ओरडतो ते वेगळं, इथे समोर येऊन बोलणं म्हणजे मला पहिल्यांदाच चान्स मिळाला. तुम्हाला सर्वांना 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून शुभेच्छा. गायकवाड काका आणि माझ्याकडून शिक्षक तुम्हाला 10 वर्षापर्यंत म्हणजे 1ली ते 10वी नेहमी चांगलं सांगत आले. आम्ही बाहेर तुम्हाला मारतो, ओरडतो आणि त्याच्या मागे उद्देश हाच असतो की तुम्ही चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे उगाच मारणं याच्यात काही हेतू नसतो आमचा. ओरडणं हे म्हणजे तुम्ही चांगलं घडले पाहिजे म्हणूनच आम्ही बाहेर ओरडतो. सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही चांगलं इथून पुढे जीवन करा. तुमच्या आयुष्यात चांगलं ते तुम्हाला करता येत नाही करा. मोठे व्हा. विद्यार्थी हा कुठे राहतो याला महत्व नाही, आपण कसं वागतो याला महत्व. तुम्ही चाळीत राहा, रस्त्यावर राहा, बिल्डिंग मध्ये राहा, आपल्या वागण्यावर ते सगळं असतं. संस्कार हे बाहेरून घ्यायचे असतात. आई वडील आपल्याला करतात, शिक्षक करतात, आम्ही थोडंफार करत असू. चांगलं किंवा चांगलंच करू, वाईट काय करणार नाही. पण हे तुम्हाला काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. समोरचा किती चांगला बोलतो किंवा काय, रस्त्यावर आपण ऐकतो कोण कसं वागतं, कोण कशा प्रकारे राहतं, परंतु त्याच्यातून चांगले गुण आपण घ्यायचे हे तुम्ही ठरवायचं. चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय ते बाजूला ठेवायचं. चांगल्यातून तुम्ही चांगले मोठे व्हा अशी मी तुमच्या सर्वांसमोर ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमच्या शाळेचे विद्यार्थी खूप मोठे झाले पाहिजे. आणि आम्हाला कुठेही रस्त्याने बघितलं तर मी जरी ओळखलं नाही तरी तुम्ही आवाज दिला पाहिजे. कधी कधी मी आपल्या रेल्वेमधून प्रवास करतो ना, तर मी नाईक शाळेमध्ये 25 वर्षे केले नोकरी. आपल्या विद्यार्थी हे ओळखायला जातात, पण नाईक शाळेचे विद्यार्थी कमी म्हणजे 3 तासात बघण्यात
आणि नाव मला काय माहित नसायचं, पण रस्त्यात पुढे दिसले की काका करायचे. मी म्हणत हा मला विमानगरचा विद्यार्थी आहे का नाईट शाळेचा, मग मला जरा विचारावं लागेल तुम्ही कुठल्या शाळेचे. तर मला तुम्ही विवेकानंद नाईट शाळेत होते ना, तर म्हणलं हो. म्हणजे हा आम्हाला पण अभिमान वाटतो की आम्हाला पण कोणतरी ओळखते. म्हणजे हा एक चांगले गुण असतात मुलांमध्ये. आणि सांगायचं म्हणजे एवढंच की तुम्ही पुढे खूप मोठे व्हा, तुम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही मोठे व्हाल. आणि अमोल विजय दोन्ही विजय काळे बागून मी तर याला खूपच ओरडलो. सहसा मी मुलांना एवढं ओळखत आहे, हा इथला हा बारावीचा बांबळे नेहमी याला मी चांगलं सांगत आलो आणि फटके पण दिले. नंतर काही गोष्टींना मजा म्हणून असं रागावून नाही मारलं तुम्हाला, पण असे पूर्वी तर खूप मारायचं, आता तरी कमी. पण मी लागलो तेव्हा माझं वय 21 वर्ष होतं. तेव्हाची मुलं 22-23 वर्षाची असायची, मारायचं फटाफट. मला करून कसं म्हणायचे मुलांना मारू नको. मी म्हणायचं तसं हे मुलं खूप मस्त करतात, काय असेल ते मला येऊन सांग. आता कमी झालं कारण आता वयामानानुसार माणूस हात जास्त उचलत नाही असं येते. ठीक आहे, एवढं बोलून माझं भाषण संपवतो. मी आपल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ श्वेतेबाई यांना त्याचे 2 शब्द मला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित प्राथमिक विभागाचे प्राध्यापक श्री शिंदे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गणपती मॅडम, तसेच माध्यमिक विभागाचे आमचे लाडके सर श्री सावंत सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता 10वी आणि 12वीचे सर्व विद्यार्थी, आज तुमचा इथे शुभेच्छा समारंभ आहे. आपण कधीही निरोप समारंभ बोलत नाही, शुभेच्छा समारंभ बोलतो. कारण का तर निरोप आम्ही कधी देतच नाही तुम्हाला. आम्ही दर 3 फेब्रुवारीला तुम्हाला बोलवतच असतो आणि अपेक्षा आहे नक्की या इथून पुढे येणार ना. तर शुभेच्छा यासाठी की आत्ताची जी तुमची परीक्षा आहे इयत्ता 10वीची किंवा इयत्ता 12वीची, इट इज अ माइलस्टोन. तर या माइलस्टोन साठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही या परीक्षांमध्ये तुमचं यश मिळवावं, चांगले मार्क्स मिळावे आणि त्यानंतर पुढील आयुष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा. आता यानंतर आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायला येणार नाही की शिस्त पाळा किंवा ओरडण्यासाठी येणार नाही. तुम्हाला स्वतःला शिस्त पाळायची. समाजामध्ये वावरताना कधीही कुठेही आपलं स्वतःचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, तसेच आपल्या शाळेचं आणि शिक्षकांनी दिलेल्या विचारांचं नाव हे कुठेही खराब नाही होणार याची खबरदारी मात्र तुम्ही नक्की घ्यायची. आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की तुम्ही आपल्या शाळेचं नाव, शिक्षकांचं नाव, आई वडिलांचं नाव कुठेही खराब करणार नाही. एक चांगले आणि जबाबदार नागरिक म्हणून वागाल आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी माझं मनागत संपर्क करणार. आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या गेम्सची सुरुवात करूया. आता आपण 5-6 गेम्स योजलेले आहेत, जसे की संगीत खुर्ची, गेस रूम, असे भरपूर क्विज गेम्स आहेत. सो आपण त्याच्याला स्टार्ट करू. ओके, आपल्याला सगळ्यांना बॅच मिळत आहे. 10वी आणि 12वीच्या मुलांनी आपल्या कपड्याला टॅग करून घ्या. थँक्यू टीचर्स, सगळे तुम्ही आलात, प्रिन्सिपल, शिक्षक, तुमचा वेळ काढून त्याच्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद बोलते आहे. थोड्या नंतर आपल्या जेव्हा स्नॅक्सचं वेळ तेव्हा तुम्हाला मी आमंत्रित करेन, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी खाल्ली आहे. ओके.